मित्र हो, संजय जामगेकर ह्या नवीन एका ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं वेलकम. मित्रांनो, मी गावाकडे सहज एका लग्नासाठी गेलो होतो आणि त्याच दिवशी अचानक हा अवकाळी पाऊस पडला. जवळपास 1 तास हा पाऊस पडला आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण हे पूर्णतः बदलून गेले आणि त्यामुळं आम्हाला या कोपीमध्ये या ठिकाणी थांबावं लागलं. हे बघा, ह्या कोपीमध्ये अतिशय अंधार पडलेला आहे. जे दुपारचे 4 वाजले होते तेव्हा हा पाऊस पडला, तरी ह्या कोपीत अंधार पडलेला आहे. तर ह्या ठिकाणी बसून आम्ही आमची आजी आणि आमचे नातेवाईक यांच्याबरोबर मी काही गप्पा गोष्टी मारत बसलो होतो. तर आपण ते बघूया काय काय आपण गप्पा मारले त्या. तर हे बघा, हा लाल बोंद जाळ या ठिकाणी सध्याला चूल चालू आहे आणि स्वयंपाक करणं चालू आहे. ह्या कोपीमध्ये, ह्या रानामध्ये सुद्धा या ठिकाणी आम्ही राहतो आणि त्यावेळेस घरी पण. तर आता या ठिकाणी जवळपास 1 तास हा पाऊस पडला आहे आणि सर्वत्र ओलं चिंब झालेलं आहे आणि पत्रावरती पाऊस पडतोय. मित्रांनो, आता या ठिकाणी सध्याला पाऊस खूप मोठा सुरू आहे आणि पत्र्यावरती जो पाऊस पडतोय त्याचा टप 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 असा आवाज, चांगला आवाज येतोय. त्याच्यामुळे आमच्या बोलण्याचा आवाज देखील क्लिअर असा येत नाही आहे. आणि हे बघा, थोडासा पाऊस हा कमी झालेला दिसतो, परंतु पाऊस चालूच आहे. आणि ही हिरवीगार झाडे हे बाजूला, हे बघा, खूपच छान. आणि ह्या ठिकाणी पाणी हे थांबलेलं आहे. मला सांगते, आपल्या पाठीमागच्या वड्याला पाणी, मासे वगैरे यायचे काय साईडला वड्याला पाणी सुपायचं ना. आपल्या त्या कोपीच्या पाठीमागे वडा ना मोठा असा, मग त्या वड्याला पाणी जास्त राहायचं का? हां, अगं तुमच्या काळामध्ये जास्त पाणी राहायचं आणि मासे पकडायचे, खेकडे पकडायचे ना, आहे का नाही? म्हणजे त्या विहिरीचं पाणी पण आपण इथं त्या साईडला समोर यायचं, खाली काळं पाणी यायचं. काळं पाणी पुढचं तर वडायला. म्हणजे 40-50 वर्षापूर्वी या ठिकाणी भरपूर पाणी राहायचं. आता 40-50 वर्षानंतर ह्या ठिकाणी म्हणजे लोकसंख्या तर वाढली, परत ते झाडाची तोड झाली जास्त, आहे की नाही? शेतीमध्ये खूप मोठे शेताची वाटणी झाली. अशा अनेक कारणामुळं जमिनीची पातळी खाली गेली. त्याच्यामुळे आता या ठिकाणी सध्याला पावसाचं प्रमाण सध्या कमी झालेलं आहे आपल्याला, आहे का नाही? म्हणजे तुमच्या काळामध्ये काय आहे आठवण सांग बरं. मोठ जरा बोल की लोकांना दे की तुमच्या काळामधल्या काय काय आठवणी होत्या, कारण थोडं सांग जरा. हिरवागार पाऊस होता ना, जवळपास 6-6.5 फुटापर्यंत हिरवागार पाऊस होता. आणि त्याला तुरा पण माहिती नव्हता. पाणी लय राहायचं त्या साईडने. म्हणजे आता आपण जिथे बसतो ना, ह्याच्या पाठीमागे मोठा हा आता ओढा आहे, परंतु हा जो ओढा आहे का नाही, हा समोर त्या साईडला तिकडे दाखव त्या साईडला अगदी त्या कोपऱ्यामध्ये तो मोठा ओढा व्हायचा. त्या साईडला तिकडे एक मोठा ओढा होता, तर तिकडून पाणी जायचं. हा, आणि आता इकडे पलीकडे आता ओढा पाठीमागे केलेला आहे. तर त्या काळामध्ये पाणी भरपूर राहायचं, अगदी, आहे का नाही? 10 ते 15 फूट जरी खाली आपण विहीर मारली तरी पण तेवढं पाणी लागायचं. हा, म्हणजे आमची अक्का आहे लागला, तर ह्यांच्या काही जुन्या आठवणी. तर या ठिकाणी ऊस, आमची आजी आहे, तर या ठिकाणी ऊस भरगच असं ऊस राहायचा. आणि सभोवतालच्या लोक आमच्या गावातील लोक, जामगा ह्या ठिकाणचे लोक, तडवळची लोक, तर ह्या ठिकाणी पाणी भरला इथे यायचे आमच्या विहिरीवरती. तर त्या झाडाच्या खाली तिथे विहीर आहे.
तर एवढं हे उतळ पाणी राहायचं. इकडे दाखव. तर त्या काळामध्ये एवढं अतिशय 15 ते 20 फुटावरती विहीर लागायची. म्हणजे त्या काळामध्ये भरपूर लोक जास्त विहिरीच मारायचे लोक आहे ना. त्यावेळेस बोर वगैरे हा प्रकार नव्हता. 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी त्यावेळेस बोर वगैरे काही नव्हतं. तर लोक हाताने विहिरी मारायच्या आणि एक 20 फुटापर्यंत विहीर लागायची. खाली पाणी लागायचं, सहज पाणी लागायचं खाली. अगदी हे तुडुंब भरून ह्या विहिरी खाली व्हायच्या. हे ओढे व्हायचे. तर त्या काळच्या साक्षीदार ह्या आमच्या आजी आहेत. तर ह्या जुन्या आठवणी ह्या ठिकाणच्या सांगतात. तर ह्या भरपूर ओढे वगैरे व्हायचे ना. आणि त्या ओढ्यामध्ये मासे खूप राहायचे ना. मासे राहायचे, खेकडे राहायचे. तर हे सीझनला म्हणजे हे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर ह्या 4 महिन्यामध्ये पावसाळा खूप मोठा राहायचा. आणि अगदी ह्या रानात सुद्धा ज्यावेळेस पाणी जमायचं त्या ठिकाणी मासे, खेकडे हे पकडून आणायचे ना. आणि त्या काळामध्ये आंब्याची झाडं खूप होती, खूप. आणि इंग्रज चिंचा, आंब्याची झाडे, पेरूची झाडे की नाही, पेरूची झाडे आणि सीताफळं आणि जांभळाचं झाड. तर सर्व काय आता बोरचं झाड हे असं गच्च भरून राहायचे वड्याच्या साईडला. इकडे मळ्यामध्ये अगदी हिरवंगार असं राहायचं. हे अगदी 4 महिने, 4 महिन्याचे पुढचे आणखी 5-6 महिने असं हिरवंगार राहायचं. तर तो जो सुवर्ण काळ होता तो आता गेला. आणि पाणी जसं गेलं ते सर्वच ह्या ठिकाणी सौंदर्य कमी झालं. बाळा थांब रे. आणि त्या काळामध्ये कुठलं खत वगैरे होतं का? खत नव्हतं. आणि असंच ज्वारी पेरायचे, हे ऊस लावायचे. तर हा त्याच्यामुळे सहज हे उत्पन्न व्हायचं, पिकायचं. बाळा पडशील जास्त राहायची मिरच्या आहे का नाही, जास्त. हा तर आजूबाजूला हिरवगार ऊस ते करायचं, दुसरा हिरव्या मिरच्या. तर प्रत्येक खेडेगावमध्ये हिरव्या मिरच्या खूप लावायचे. तर आणि ह्या आमच्या जामग्याच्या स्पेशल मिरच्या खूप फेमस होत्या. आपण त्याला काय म्हणायचो की बाजार पुढे गेले ना की लोक विचारायचे की हे मिरच्या कुठल्या गावच्या आहेत. तर जामग्याची मिरच्या म्हणलं की ते गिऱ्हाईक ते घ्यायचे आणि तिथं लोकांची गर्दी व्हायची. म्हणजे आमच्या इथले लोक, शेतकरी लोक इथल्या सर्व मिरच्या घेऊन बाजारला कुठल्या गेले ना तर त्या ठिकाणी लोकांची खूप गर्दी व्हायची मिरच्या घ्यायला, हो की नाही. तर असं आमच्या जामग्याची मिरची हे खूपच फेमस होती, आहे का नाही. त्या काळची आठवण खूप आठवण. आता सध्याला 50 वर्षानंतर आता सध्याला कांदा हा पीक सध्याला लोक शेतकरी घेतात. परंतु या पिकाला इतका भाव जास्त मिळत नाहीये. हा तरी इकडे जास्त तर कांदा पिकतो आपल्याकडे. तर आणखी काय आठवण त्या काळातल्या वगैरे. आंबे तर इतके राहायचे ना, झाडाला असा हात केला तर ते आंबे यायचे खाली, हे का नाही. इतका तो झाड ते गच्च आंब्याने भरून राहायचं. हाताला सहज पण ते आंबे खाली यायचे. आणि दगडांनी आंबे खाली पाडायचे आंबे, पाडायचे आंबे राहायचे. खूप छान होतं त्यावेळेस. आता एकही झाड शिल्लक नाही. पाणी नाही तर शेती नाही, पाणी नाही तर झाडे पण नाही. तर अशी आता सध्याला समस्या आहे. पाऊस थांबलेला आहे. अरे आतमध्ये हो, पाऊस येतो ना बाळा. ए पिल्लू आतमध्ये हो. पाय पलीकडे
ठेवलंय काय अवकाळी पाऊस पडला आहे, त्याच्यामुळे आता या ठिकाणी लक्काचा प्रकाश देखील पडलेला आहे आणि अजून हे आभाळ भरून आहे. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. तर हे बघा, जवळपास 1 तास हा पाऊस पडलेला आहे आणि आता आपण घरी जात आहोत. आता मला पुण्याला पण निघायचं आहे लवकरच. बोलो त्यांना बोलो. तर आत्ता थोडीशी हवा सुटलेली आहे, कारण 2-3 दिवस पाहिलं तर संध्याकाळची अजिबात हवा नव्हती. खूपच गरम होत होतं. गेले 2-3 दिवस खूप इतकं गरम होत होतं ना की आज हा पाऊस पडला आणि सर्व काही थंड आणि शांत झालेलं आहे. हे बघा, वातावरण खूपच स्वच्छ वातावरण आहे. आज पाऊस येणार आहे. गच्च आभाळ भरलेला आहे. हे बघा, हे रानामध्ये पाणी थांबलेलं आहे. चालत नाही, काय झालं काय माहिती. त्या ठिकाणी वासरू आहे आणि इथे आहे ओढा. तर हाच तो ओढा आहे की एक 40-50 वर्षापूर्वी ह्या ठिकाणी हे वडे असं तुडुंब गच्च भरून व्हायचे. इथून मासे, खेकडे भरपूर इथं आम्ही पकडायचो. तर हा आमचा आठवणीचा भाग आहे या ठिकाणी. आता कंडिशन सर्व आता बदललेले आहे किंवा परिस्थिती सध्याला बदललेली आहे. तर आता हातामध्ये चपला घेऊन जाऊया, कारण खाली खूप चिखल झालेलं आहे. चप्पल पुढं काढूया. जिथं घट रान आहे ना तिथपर्यंत, घट रानापर्यंत हे चप्पल चालेल. आणि तिथून पुढं हे आता ह्या चप्पलला हे चिखल लागणार आहे. तर आता हे चप्पल हातामध्ये घेऊन चालावं लागेल. हां हां, आता हे चपला असं चपला हातामध्ये घेतलेले आहेत. हे बघा, कारण आता इथून असं चालणं शक्य नाही, चिखल झालेलं आहे पाऊस पडल्यामुळं. तर आता घरी जाणार. हां हो. आणि बघा, आजूबाजूला हे झाडे, त्या झाडाचे सर्व काही पाण्यात गळून पडलेत. हे बघा, भरपूर या ठिकाणी चिंचेचं झाडे सगळे हे लावलेले. हा, पाला गळून गेलेला आहे, कारण ऊन मात्र भयानक होतं. ऊन आणि त्याच्यामध्ये जास्त गरमी, उकाडा आणि हवा तर अजिबात नव्हती सलग 2-3 दिवस. आणि याचा परिणाम म्हणून आज जवळपास 1 तासभर मोठा अवकाळी पाऊस पडला आणि हे पाणी झालेलं आहे खाली. हे बघा, या ठिकाणी झाडाशी. आता इथून पुढं जर पाऊस पडत गेला, पाऊस जर येत राहिला तर पुन्हा झाडाला पालवी फुटणार आहे. झाडात नाही राहिला पालवी फुटणार आणि पुन्हा एकदा हे सर्व हिरवगार होईल. आणखी मला वाटते जून महिन्यामध्ये जर आता हा एप्रिल हा महिना संपत आलाय. पुढचा महिना आहे मे महिना संपला की इथून पुढे जूनला मग पेरण्या वगैरे सुरू होतील. आता या ठिकाणी बघा, चपल्या हातामध्ये जवळ खाली वरती आभाळ गरजते. आभाळ आणखी आभाळ सध्याला वरती बघा, आभाळ सध्याला गच्च भरून आहे. आभाळ सध्याला गच्च भरलेलं आहे. हा, या ठिकाणी बघा, हे पाणी बघा, थांबलेलं पाणी बघा खाली. कुठेतरी हलगी वाजत आहे साईडला, म्हणजे साईडच्या बाजूला एक गाव आहे. त्या गावात सध्या आज जत्रा, आज आहेत कुस्त्या त्या ठिकाणी. काल त्या ठिकाणी थेर ओढलं त्या गावामध्ये. तर रामनवमी निमित्त त्या ठिकाणी मोठी यात्रा भरते. बाजूच्या गावाचं नाव आहे खंडाळ आणि आपलं आहे हे जामगा के. आणि आमच्या गावाचं नाव येतं जामगा के, जामगा खंडाळ. तर हलगीचा आवाज येतोय, खूप छान वाटतंय आवाज. तर पुढे आपला रस्ता अजून लांब आहे. जवळपास इथून एक अर्धा किलोमीटर इतका रस्ता आहे आपला. म्हणजे आपलं शेत आणि घर एवढंही अंतर आहे. हां, तर सध्याला जिकडे तिकडे जमिनी काळ्या भोर आपल्याला दिसतील. लोकांनी नांगोर मारून ठेवलेला आहे जमिनींना आणि पुढच्या जूनमध्ये पेरण्याची तयारी चालू असते आपली. नांगर, कोळं वगैरे सर्व काही.
आता होतील. आता हा पाऊस पडल्यामुळं आता ही जे ढेकळं आहेत ही ढेकळं या ठिकाणी पावसामध्ये विरघळतात. ही ढेकळं विरघळली की नंतर मग एक पुढे 8 दिवस सोडून परत त्यांना कुळं मारतात. म्हणजे पेरणीला पूर्णपणे जमीन तयार होते. हे बघा बाजूला कसं अतिशय स्वच्छ असं वातावरण सध्याला आहे आणि हवा पण चांगली येत आहे सध्याला.